केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याची घटना घडलेली आहे। दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येते। एनडीआरएफच्या टीमकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे, तर अनेक जण या घटनेत जखमी देखील झाल्याचं समजतंय। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याची ही घटना घडलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? बिलकुल, यामध्ये 70 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत, तर 40 एकंदरीत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आणि जे मोठा पाऊस आला आणि पावसामुळेच ही संपूर्ण घटना घडल्याची आपल्याला माहिती मिळते। आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीम सुद्धा पोहोचलेल्या आहेत, अँब्युलन्स पोहोचलेले आहेत, एनडीआरएफ गेलेले आहे, त्याचबरोबर सिव्हिल डिफेन्सची पण टीम गेलेली आहे। परंतु आता नौदल पण म्हणजे की आर्मी पण तिथे पोहोचणार आहे आणि बचाव कार्य जे आहे ते अतिशय वेगामध्ये सुरू केलं जाणार आहे। अजूनही अनेक लोक खाली दबल्याची आपल्याला माहिती मिळते आणि या संदर्भामध्ये गृह मंत्रालय आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंग आणि अमित शहा यांनी ताबडतोब दखल घेतलेली आहे आणि यांच्या कार्यालयामधून मॉनिटरिंग या घटनेवर केलं जात आहे। अगदीच धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।